शेतकऱ्यांकडे 32,000ची थकबाकी, अजून किमान 2 वर्ष कर्जमाफी नाही. यावर मंत्री बावनकुळे काय म्हणाले ते बघूया. शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्ही आणि महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला आहे, पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी. काही काही लोक फार्म हाऊस बांधतात, मोठे मोठे घरं बांधतात, त्याच्यावर कर्ज उचलतात, तेही शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात. साधारण शेतकऱ्याचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे ज्या सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. आणि याच्याकरता जी समिती नेमली गेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच राज्याचं सर्वेक्षण होणार आहे. तर आपल्याला असेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. सरकार त्या बाजूनी आहे, सरकार त्यावर काम करत आहे. लवकरच तुम्हाला यावर म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे 100% आम्ही पूर्ण करू. निवडणुका आधी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र 1.5 वर्ष झाले तरी सुद्धा आश्वासन पूर्ण झालेलं नाही. याच मुद्द्यावर बच्चू कडू, विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी वारंवार सरकारकडे प्रश्न केले. मात्र शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको अशी भूमिका आहे. त्यामुळे आता खरे शेतकरी शोधण्यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचं आहे, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. या सर्वेक्षणानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सर्वेक्षणामुळे लांबणीवर पडणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. निदान 2 वर्ष तरी कर्जमाफी होणार नाही असं चित्र बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडे अजून 32,000 कोटीची थकबाकी आहे आणि सरकारच्या तिजोरीत लाडक्या बहिणींमुळे खडखडाट आहे. मागील कर्जमाफीप्रमाणे सर्वांना कर्जमाफी मिळणार नाही. यामुळे सरकारने एक नवा मार्ग निवडला आहे. कर्जमाफी कोणाला द्यायची हे ठरवण्याची एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे, खास लोकांची समिती. ही समिती काय करणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही समिती आपल्या राज्यातील शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बारकाईने तपासणार आहे. खरंच कोणाला मदतीची गरज आहे का ही शोधून काढणार आहे. यासाठी काही नियम व अटी लावल्या जातील. उदाहरणार्थ, शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तो आयकर भरतो का, त्याच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहेत का, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातील. ह्या सगळ्याचा अभ्यास करून ही समिती गरजू शेतकऱ्याची निवड करेल आणि त्यांनाच कर्जमाफीचा लाभ देईल, असं सरकारचं म्हणणं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी हे स्पष्ट केलंय की आमचा उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवणं आहे. आपल्या मनात शंका निर्माण होते ती म्हणजे ही समिती कधी नेमणार आणि ती कधी काम करणार आणि कर्जमाफी कधी होणार. खरंच ही कर्जमाफी गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का आणखी काही कागदपत्राच्या जंजाळात शेतकरी फसतच जाईल, असे अनेक सवाल आपल्या मनात येत आहेत. यामुळे सरकार वेळ काढूपणा करत आहे काय हे यावरून दिसत आहे, असे सर्वांना वाटत आहे. कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्जमाफी व्हावी हीच आपली सर्वांची अपेक्षा.